राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचाच, पंतप्रधान मोदी. नांदेडच्या महिला पोलीस रेणुका देवणेने गोळाफेक नंतर थालीफेक स्पर्धेत दाखवले सुवर्ण यश. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खंडाने देण्याच्या व्यवहारात मोठी घसरण, शेतकऱ्याची उदासीनता. बिलोली येथे 124व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बैठक. मुखेडातील निवासी अपंग कर्मशाळा बंदच, संस्थाचालक व कर्मचाऱ्यांच्या आडमुठी धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान. उमरी येथे 25 मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. आता बातमीपत्र विस्ताराने. भूसंपादन कायद्यातले बदल ही काळाची गरज असल्याचं आज पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशानं आज आकाशवाणीवर प्रसारित मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी हे विधान केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि विधेयकाचा विरोध करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांशी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. मात्र या कार्यक्रमाद्वारे मोदींनी भूसंपादन विधेयकावरील भूमिका मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. देशाच्या विकासासाठी भूसंपादन विधेयक महत्त्वाचं असून जमिनीच्या परीक्षणानंतरच जमीन घेतली जाईल. शिवाय जमीन मालकाला, शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य तो मोबदला दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना दिले. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत करणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे. शिवाय आवश्यकता असेल तर भूसंपादन केले जाईल. उद्योगधंद्यांना 2013च्या भूसंपादन कायद्यातीलच नियम लागू होतील, असेही यावेळी मोदी म्हणाले. तसेच भूसंपादन विधेयकाबाबत काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. नांदेडच्या महिला पोलीस खेळाडू रेणुका देवणेने हरियाणा राज्यात रोहतक येथे झालेल्या 35व्या इंडियन मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपाई रेणुका देवणे या परभणी जिल्ह्याच्या राहणाऱ्या आहेत. परभणी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनने याचे नाव हरियाणा राज्यात रोहतक येथे होणाऱ्या 35व्या इंडियन मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत स्पर्धक म्हणून पाठवले होते. त्यांना नांदेड पोलीस दलाने परवानगी दिली होती. हरियाणा ज्येष्ठ ॲथलेटिक्स असोसिएशन या स्पर्धेचे आयोजन केले आहे. हरियाणा येथे 19 ते 22 मार्च दरम्यान या स्पर्धा होत आहेत. दिनांक 20 मार्च रोजी झालेल्या थाळीफेक या स्पर्धेत रेणुका देवणे यांनी 26.4 फूट थाळीफेक करून प्रथम क्रमांक मिळवला. दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्राच्या मनीषा सातपुते यांनी 15.3 थाळीफेक फेकली. तिसरे स्थान उत्तरांचलच्या अंशू यांनी प्राप्त केले. त्यांनी 18.7 थाळीफेक फेकली. 19 मार्च रोजी झालेल्या गोळाफेक या क्रीडा प्रकारात रेणुका देवणे यांनी 10.83 फूट गोळाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. रेणुका देवणे यांनी सलग दुसरे पदक मिळवल्याने नांदेडचे पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, श्याम घोगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप अधीक्षक विजय कबाडे, पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे, उपनिरीक्षक तात्या भालेराव, नाना लिंगे आणि वजिराबाद पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उमरी तालुक्यातील श्री दत्त मंदिर बोळसा, तालुका उमरी येथे अखंड दत्तनाम सप्ताह, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण महापूजेचे कार्यक्रम आयोजित केला आहे. कृपा प्रसाद श्री 1008 महंत मधुसूदन भारतीजी महाराज दत्त शिखर माहूरगड यांच्या कृपदर्शनाने अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या प्रसंगी श्री 108 महंत राम भारती महाराज दत्त संस्थान मोहनपूर, श्री 108 महंत यदुबन महाराज दत्त संस्थान कोलंबी, श्री 108 महंत अवधूतगिरी डोंगरगाव बाचोटी, श्री 108 महंत धनराज भारती महाराज दत्त संस्थान संगम हिवरा, श्री संत चिंतामणी महाराज माहूरगड यांच्या हस्ते कलशारोहण व महापूजेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
महापूजेची मांडणी ही दत्त भजनी मंडळ वासरी. दैनंदिन कार्यक्रम पहाटे 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत भूपाळी असणार आहे. प्रवचनकार श्री काशीनाथ पाटील शंभरगावकर, श्री मोहन महाराज विठोलीकर, श्री शंकर पाटील डेरला, श्री बालाजी पाटील पाटोदेकर, श्रीराम पुणेगावकर, शहादत्त कोलंबी, अवधूतवन महाराज उस्माननगर यांच्या पावन कीर्तन व प्रवचनाचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी मंडळींनी सांगितले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बिलोली तालुक्यावर सलग दुसऱ्या वर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीच्या उत्पन्नात घट झाली आहे. शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले. याचा परिणाम नुकताच झालेल्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यवहारावर झाला आहे. यामुळे संपन्न झालेल्या गुढीपाडवा शेतकऱ्यांसाठी निराशाजनक झाला असल्याचे दिसून आले. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला शेतकरी आपल्या वर्षभराच्या कामाचे नियोजन करतो. यावर्षी शेतकरी आसमानी व सुलतानी संकटात सापडल्यामुळे त्याच्या नियोजनाची घडी विस्कटली आहे. प्रतिवर्षापेक्षा यावर्षी खंडाने शेती देण्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. हा व्यवहार जमिनीचा दर्जा, पाण्याची उपलब्धता यावरून ठरवला जातो. गेल्या काही वर्षापासून खंडाने शेती करायची झाल्यास याचा प्रति एकरी प्रतिवर्षी भाव 15,000 रुपये एवढापर्यंत जातो. ही शेती करण्यास अनेक जण समोर येत होते. यावर्षी मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतातील बोर पाण्याची पातळी खालावल्यामुळे बंद पडतो. ज्या बोरला 3 इंच पाणी होते त्यास आता इंचभरही पाणी येत नाही. त्यातही सातत्य नाही. यामुळे हा शेतकरी सुद्धा कोरडवाहू शेतकऱ्याप्रमाणे आपली जमीन खंडाने देण्यास पुढे आला. भविष्यात येणारा काळ कसा असेल याबाबतचा हवामान खात्याचा अंदाज ही कुचकामी ठरत आहे. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो हा व्यवहार करावा कसा. तरी पण या गुढीपाडव्यास काही जणांनी मोठ्या धाडसाने तालुक्यातून शेकडो एकर जमीन खंडाने केली. परंतु शेवटी याचा फटका बसला तो सामान्य शेतकऱ्यांनाच. कोरडवाहू जमीन प्रति एकरी प्रतिवर्षी गेली 8 ते 10,000 एकर तर बागायती 15 ते 18 रुपये एकर असे असताना सुद्धा जमीन देणाऱ्यांची संख्या जास्त. तर प्रत्येक वर्षी मध्यम व मोठे शेतकरी आपल्या शेतीवर सालगडी ठेवीत होते. यामध्ये पेरणी करता येणारा शेतकरी कुशल समजला जातो तर एरवी कामे करणारा थोडा कमी समजला जातो. यांचा वर्षाचा भाव सुद्धा वेगवेगळा असतो. यावर्षी काही ठिकाणी 1 मन 2 मन 5 वारी व 60 ते 70 हजार रुपये वर्षाला सालगड्याची बोली झाली. काही ठिकाणी तर हा आकडा 1 लाखाच्या पर्यंत गेला. सततची महागाई, दिवस रात्र काम यामुळे सालगडी म्हणून काम करणाऱ्यापेक्षा रोजंदारी केलेली बरी अशी मानसिकता तयार झाल्याचे पाहावयास मिळाले. अशा चक्रव्यूहात शेतकऱ्यांसह सालगडी सापडला असला तरी काही जण मोठ्या धाडसाने हा व्यवहार गुढीपाडवा या दिवशीच्या मुहूर्तावर पूर्ण केला आहे. अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. आंबेडकर नगर येथील सर्व बौद्ध बांधवांची एक महत्त्वपूर्ण बैठक समाज मंदिर येथे घेण्यात आली असून या बैठकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 124व्या जयंतीनिमित्त कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. जयंती मंडळाच्या अध्यक्षस्थानी शीलरत्न जाधव तर उपाध्यक्ष मुन्ना पोवाडे, सचिव मयूर जाधव, सहसचिव बाळासाहेब पोवाडे, कोषाध्यक्ष आनंद जाधव, संघटक कीर्तिराज शृंगारे, सहसंघटक गंगाधर जाधव, सदस्य संदेश जाधव विकास, सल्लागार प्रकाश पोवाडे, रत्नाकर जाधव, संजय एल जाधव, रामपाल जाधव, संदेश जाधव आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 124वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे ठरले असून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचाही मनोदय जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। यावेळी सर्व बौद्ध बांधवांची उपस्थिती होती, अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे। मुखेड येथे समता युवक मंडळ द्वारा संचलित निवासी अपंग कार्यशाळा ही दीपनगरमध्ये गेल्या 10 वर्षापासून चालू करण्यात आली होती। या शाळेत सुरुवातीच्या काळात निवासी अपंग शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात या परिसरातील विद्यार्थी वर्गांनी प्रवेश घेतला होता। त्यानंतर दिवसेंदिवस या शाळेतील कर्मचारी व संस्थाचालकात कर्मचाऱ्यांच्या पगारीवरून तर कधी विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधेच्या अभावामुळे नेहमीच वादावादी होत आहे। तसेच त्यामुळे ही शाळा गेल्या 1.5 वर्षापासून बंदच आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान होत असल्याने विद्यार्थी शाळा सोडून इतरत्र फिरत आहेत। माहे जून 2014 पासून या शाळेत कर्मचारी व संस्थाचालक यांच्यात खडाजंगी झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना संस्थाचालकांनी शाळेबाहेर हाकलून शाळेला कुलूप लावले। संस्थाचालक हे आज न उद्या शाळेची चावी देतील या आशेने दररोज शाळेला कर्मचारी खेटा मारत होते। पण दिनांक 1 डिसेंबर 2013 ते 16 जानेवारी 2014 या कालावधीत कार्यरत कर्मचाऱ्यांना सतत गैरहजरचे बनावट रजिस्टर तयार करून त्या कार्यरत कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवा समाप्ती झाल्याचे आदेश दिल्याचे कळवण्यात आले। गणेश बाळे हा कर्मचारी निवासी अपंग कार्यशाळा मुखेड येथे कार्यरत असून उदगीर येथील चाचा नेहरू बालकाश्रमात काम करत आहेत। तर त्यांची उपस्थिती पटावर निमलवाड दत्ता गोविंद हे बनावट स्वाक्षी करून उपस्थिती पूर्ण करतात। या शाळेत मूळ पदस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र शाळेत प्रतिनियुक्तीवर पाठवून कर्मचाऱ्यांचा आर्थिक व मानसिक छळ केल्याची तक्रार मागील काळात जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती। तसेच गोपीनाथ शामराव ऐचलवाड हा कर्मचारी शाळेत एक क्रूर व्यक्ती असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी चांगलीच गळचेपी करून संस्थाचालकांना चुकीची माहिती दिल्याचे शामराव शिरबतवार, माधव पाटील, रामकृष्ण शिंदे, मारुती बतलवाड अनुक्रमे या 4 कर्मचाऱ्यांना संस्थाचालकांनी सततची गैरहजेरी टाकून सक्तीची सेवा समाप्ती केल्याची तक्रार विभागीय समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, अपंग आयुक्त मरा पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती शामराव शिरबतवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर यलकटवार यांनी दिली आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचाच, पंतप्रधान मोदी। नांदेडच्या महिला पोलीस रेणुका देवनेने गोळाफेक नंतर थालीफेक स्पर्धेत दाखवले सुवर्ण यश। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खंडाने देण्याच्या व्यवहारात मोठी घसरण, शेतकऱ्याची उदासीनता। बिलोली येथे 124व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बैठक। मुखेडातील निवासी अपंग कर्मशाळा बंदच, संस्थाचालक व कर्मचाऱ्यांच्या आडमुठी धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान। उमरी येथे 25 मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।